सर्वांना सप्रेम नमस्कार। या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन संचलित इचलकरंजी केमिस्ट असोसिएशनचे सर्वा आदरणीय मदन पाटील दादा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी माझी सर्व ही टीम, माझे बंधू आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि ज्यांना आज पुरस्कार मिळालेले त्या सर्वच मुलांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करते की अतिशय सुंदर असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। आज बराच वेळ झाला तुमची बरीचशी भाषणं मी ऐकली। माझा तो पिंड नाही आहे, पण मला खरंच आदरणीय मदन दादा तुमचं भाषण खूप आवडलं, कारण त्यातून तुम्ही आम्हाला म्हणजे नेमकं व्यवसाय कसा केला पाहिजे, नाराजी न होता आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आमचा जरी तो प्रांत नसला तरी आपण आपल्या प्रांतामध्ये सुद्धा तसं काय करू शकतो ह्याचा सुद्धा आढावा मला घेता आला। आदरणीय गवळे दादा यांनी सुद्धा अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि यातून हे लक्षात आलं की आमच्या इचलकरंजी असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत ते अतिशय झुंजार अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत आणि अतिशय सुंदर असं प्रकारचं काम ते नेहमी करत असतात आणि त्यांचं जर स्थान बघितलं तर ते ध्रुव ताऱ्याप्रमाणे ते आढळ आहे आणि हे काम अशाच पद्धतीने पुढच्या काळात पूर्ण करतील आणि त्यामध्ये आमच्या इचलकरंजीचे विद्यार्थी अशा प्रकारचे चांगले चांगले मेडल घेऊन आपल्या इचलकरंजीचं नाव खूप मोठं रोशन करतील। अशा प्रकारे मी संतोष दादांना सांगते की आपण आपल्या या कार्यकर्तृत्वाला मोठं झालं तर नक्कीच आपला हा इचलकरंजी नकाशामध्ये वेगळं एक आपलं स्थान असणार आहे आणि त्या वेगवेगळ्या माध्यमातून आणि याची सुरुवात तुम्ही आम्हाला पुरस्कार देऊन केले। आज तुम्ही 2 डॉक्टर 3 डॉक्टर 4 नव्हे तर असे त्याच्या 10 पटीनं 100 पटीनं अशी मुलं वाढणार आहेत, कारण तुम्ही प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे। असं म्हटलं जातं कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। आणि अशा या मुलांना हौसला देण्याचं काम अशा प्रकारच्या पुरस्कारातून तुम्ही केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मला दादा सांगावंच वाटतं की मी एका सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती आहे। माझे पती भाऊसाहेब चव्हाण अतिशय कष्टातून त्यांनी आजपर्यंत इथपर्यंत मजल मारली आणि हे करत असताना आपल्या इचलकरंजी असोसिएशनने आदरणीय मदन दादांनी त्यांच्यावर विश्वास टाकून प्रत्येक वेळेला मान देऊन आणि अडचणीच्या वेळेला खूप पाठिंबा दिलाय। त्याच्यामध्ये माझे दादा विजय तेरदरे असतील, सोना मामा असतील, रवी पाटील दादा असतील, म्हणजे सगळेच ज्यांची नावं मला माहिती आहे त्यांच्याबद्दल मी बोलते। प्रत्येक वेळेला त्यांच्याबद्दल मी ऐकले की त्यांनी त्यांच्या पडत्या काळामध्ये त्यांना उभारी दिली। नुसते पंख असून उपयोग नाहीये तर त्या पंखाला उभारी देण्याचं काम तुमच्या मेडिकल असोसिएशनने केलं आणि सगळी सोंग काढता येतात, पैशाचं सोंग काढता येत नाही दादा, पण अशा वेळेला तुम्ही त्यांना उभारी दिली म्हणून आज त्यांची मुलं इथं उभी राहिलेली आहेत आणि हे आम्ही कधीही विसरू शकणार नाहीये। अशाच प्रकारे इथून पुढच्या काळात असं म्हटलं जातं ज्यांचे बाग फुलून आले, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांच्या अंगणात झुकले ढव त्यांनी ओझं पाणी द्यावं, आभाळात ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली न्यावं, मातीत ज्याचे जन्म मिळाले त्यांना थोडं उचलून घ्यावं। आज कसंही असू दे, मी एक शिक्षिका आहे, माझे मिस्टर दुकानात आहे, आमचं केमिकल चांगली आहे आमची मिळकत, पण त्या